ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधक तर करतच होते, मात्र आता सत्ताधारी आमदार देखील संतोष बांगरांनी देखील मागणी केली आहे की आता ओला दुष्काळ जाहीर करा। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आता आकडेवारी प्राप्त होते आहे। प्राथमिक माहिती काढली तर 50 लाख हेक्टर पेक्षा जास्त नुकसान शेत पिकांचं झालेलं आहे। आता मी अहिल्यानगरच्या कर्जत, जामखेड त्या पाथर्डी भागामध्ये मी गेलो होतो, म्हणजे काही सुद्धा पीक शिल्लक राहिलेलं नाही। पाऊस एवढा मोठा आला की कॅनॉल तुटले आणि बंधारे ओव्हरफ्लो झाले, शेतामध्ये अगदी कमरे एवढं पाणी झालं। त्यामुळं अशी परिस्थिती आहे। सगळ्या महसूल यंत्रणेला, कृषी यंत्रणेला आपण प्रॅक्टिकल पंचनामे करायची सूचना दिल्यात। जिथं पंचनामे करायला जाता येत नाही तिथं ड्रोन पंचनामे करायला सांगितलेत, ते सुद्धा शक्य झालं नाही। तर शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईलवर जरी फोटो काढले आणि ते जरी जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवले तर त्या आधारे सुद्धा आपण अहवाल मागितलेला। मी एवढंच सांगतो, ओला दुष्काळ, सुका दुष्काळ या तांत्रिक बाबीत जाण्यापेक्षा प्रत्येक शेतकऱ्याला मदत देणं ही आमची जबाबदारी आहे, आमचं कर्तव्य आहे। आणि आम्ही नक्की एकही शेतकरी आम्ही ह्याच्यापासून वंचित ठेवणार नाही।